या चॅप्टरमधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स. सो पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचे रूट हे काय असतं किंवा रूट कोणकोणते असतात ते आपल्याला पाहायचं आहे. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 देन एक्स इक्वल टू रूट 2 और एक्स इक्वल टू मायनस रूट 2. जर कोणत्याही स्क्वेअरचं जे आपण जर रूट फाइंड आउट केलं तर ते रूट्स हे आयदर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. हियर प्लस रूट 2 आणि मायनस रूट 2 आर इरॅशनल नंबर्स. सो इथे प्लस रूट 2 आणि मायनस रूट 2 हे दोन इरॅशनल नंबर्स आहेत. इफ एन इज पॉझिटिव्ह इंटिजर अँड एक्स एस टू एन इक्वल टू ए देन एक्स इज nth रूट ऑफ ए. तर इथे तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया 2 raised to 5 इक्वल टू 32. देअरफॉर 2 इक्वल टू 5th रूट ऑफ 32. म्हणजेच एनची इथे व्हॅल्यू आहे 5, एक्स आपला आहे 2 आणि ए आहे 32. सो इथे 2 हा 32चा 5th रूट आहे. सो स्टुडंट आपला नेक्स्ट पॉईंट आहे सर्ट्स. सो सर्ट्स आपण कोणत्या नंबर्सला बोलतो ते आपण आता पाहूया. इफ एन इज इंटिजर ग्रेटर दॅन 1 अँड इफ ए इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर अँड nth रूट ऑफ ए इज एक्स देन x plus 2n equal to a or nth root of a equal to x. For example 5 raised to 3 equal to 125 or third root of 125 equal to 5. हे जे काही ते दिलेलं आहे तेच मी तुम्हाला ते एक्झाम्पल थ्रू दाखवलं. इथे एनची व्हॅल्यू आहे 3 आणि 3 इज ग्रेटर दॅन 1 आहे आणि इफ ए इज पॉझिटिव्ह रियल नंबर. सो इथे एची व्हॅल्यू आहे 125. सो 125 एक पॉझिटिव्ह रियल नंबर आहे. तर थर्ड रूट ऑफ 125 इक्वल टू 5 हेच इथे आपण वर्डमध्ये शो केलेलं आहे किंवा वर्डमध्ये जे आपण शो केलेलं आहे ते तुम्हाला मी ते एक्झाम्पल थ्रू दाखवलं. If a is a positive rational number and nth root of a is x and if x is irrational number then x is called surd. So surd म्हणजे काय तर surd हे एक irrational root असतं. फॉर एक्झाम्पल 7th root of 5. सो इथे a आपला आहे 5 आणि n आहे 7. सो 5चं 7th रूट आहे 7th रूट ऑफ 5 हा एक इरॅशनल रूट आहे किंवा हे एक इरॅशनल रूट आहे म्हणून 7th रूट ऑफ 5ला आपण सर्ड असं बोलतो. एक मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवते. स्क्वेअर रूट ऑफ 2. सो इथे ऑर्डर नाही आहे म्हणजे इथे ऑर्डर आहे 2. सो स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 हे एक इरॅशनल रूट आहेत म्हणून ह्या सर्व नंबर्सना आपण सर्ड असं बोलतो. रूट 2 रूट 3 रूट 5 रूट 7 किंवा थर्ड रूट ऑफ 5 थर्ड रूट ऑफ 7 हे सर्व इरॅशनल रूट्स आहेत आणि या सर्व इरॅशनल रूट्सना आपण सर्ड असं बोलतो. सो इथे जे हे साईन आहे या साईनला आपण रॅडिकल साईन असं बोलतो आणि इथे एन जो आहे तो एन इज ऑर्डर ऑफ सर्ड अँड ए इज कॉल्ड रॅडिकल. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता जे इथे साईनमध्ये जो नंबर असेल ते ऑर्डर ऑफ सर्ट असणार आहे आणि 5ला आपण इथे बोलणार रॅडिकंट. त्यामुळे ह्या सर्टची ऑर्डर आहे 7 आणि रॅडिकंट आपला आहे 5. फॉर एक्झाम्पल आपण पुढची काही एक्झाम्पल्स पाहूया. ए इक्वल टू 7 एन इक्वल टू 3 देन थर्ड रूट ऑफ 7 इज सर्ट. हियर 7 इज रॅडिकंट आणि ऑर्डर ऑफ सर्ट इज 3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ए इक्वल टू 27 एन इक्वल टू 3 देन थर्ड रूट ऑफ 27 इक्वल टू 3. पण 3 हे एक इरॅशनल रूट नाही आहे त्यामुळे हे एक सर्ड नाही आहे. ओके. सो तुम्हाला आता कळलंच असेल सर्ड कोणाला बोलणार आणि सर्ड कोणत्या नंबरला आपण सर्ड बोलतो आणि कोणत्या नंबरला सर्ड नाही बोलत. जर इरॅशनल रूट असेल एखाद्या नंबरचा जर रूट हे इरॅशनल नंबर असेल तर अशा नंबर्सना आपण सर्ड असं बोलतो. नेक्स्ट पॉईंट आहे क्वाड्रॅटिक सर्ड. इफ द ऑर्डर ऑफ सर्ड इज 2 देन
it is called quadratic surd. For example, square root of 64 or square root of 4. तर याला आपण बोलणार quadratic surd. ज्या सर्डची ऑर्डर ही 2 असेल तर अशा नंबर्सना आपण बोलणार quadratic surd. फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 7 और स्क्वेअर रूट ऑफ 11. तर तुम्ही ते बघू शकता, हे जे दोन नंबर्स आहेत त्यांची ऑर्डर 2 आहे, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक सर्ड आहे. हे चुकीचे एक्झाम्पल्स आहेत, सॉरी. सो स्क्वेअर रूट ऑफ 7 और स्क्वेअर रूट ऑफ 11 ही एक्झाम्पल्स आहेत क्वाड्रॅटिक सर्डची. सो स्टुडंट, आता नेक्स्ट पॉईंट आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. इथे मी काही सर्ड लिहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 48. सो 48चे जेवढे काही फॅक्टर्स आहेत ते आपण फाइंड आउट करून घेणार. सो 48चे फॅक्टर्स आहेत 16 आणि 3, आणि 16चं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपला आन्सर येतो 4. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 48 म्हणजेच 4 रूट 3. सो 4 रूट 3 हे स्क्वेअर रूट ऑफ 48चं सिम्पलेस्ट फॉर्म आहे किंवा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड आहे. त्याचबरोबर रूट 3, रूट 2, रूट 5, रूट 7 हे सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असणारे सर्ड्स आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे सिमिलर और लाइक सर्ड्स. इफ P and Q are rational numbers, then P root A and Q root A are called like surds. इथे तुम्ही इथे बघू शकता, इथे रॅडिकंट A आहे म्हणजे सेम आहे. त्याचबरोबर सर्डची जी ऑर्डर आहे जी आहे 2, तर ऑर्डरसुद्धा सेम आहे आणि त्याचबरोबर रॅडिकंटसुद्धा सेम आहे. तर अशा सर्ड्सना आपण लाईक सर्ड्स असं बोलतो. फॉर एक्झाम्पल, रूट 2 और रूट 2 अँड -3 रूट 2 अँड 4/5 रूट 2. तर तुम्ही ते बघू शकता, प्रत्येकामध्ये रूट 2 हे कॉमन आहे. प्रत्येक नंबरमध्ये रूट 2 हा कॉमन आहे. त्यामुळे ही एक्झाम्पल्स आहेत सिमिलर और लाईक सर्ड्सची. नेक्स्ट पॉईंट आहे कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. सो सर्ड्सचं कंपॅरिझन कशाप्रकारे करायचं ते आता आपण पाहूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे 6 रूट 2 अँड 5 रूट 5. सो आपण ह्या दोन्ही सर्ड्सचा स्क्वेअर करून घेणार. सो 6 रूट 2चा स्क्वेअर येणार 36 × 2 = 72 आणि 5 रूट 5चा स्क्वेअर येणार. 5चा स्क्वेअर आहे 25 आणि स्क्वेअर रूट ऑफ 5चा जर आपण स्क्वेअर केला तर आपला आन्सर होता 5. त्यामुळे 25 × 5 = 125. सो 72 आणि 125मध्ये आता आपण कंपॅरिझन करणार. 72 इज लेस दॅन 125. देअरफॉर 6 रूट 2 इज लेस दॅन 5 रूट 5. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 रूट 3 अँड स्क्वेअर रूट ऑफ 192. सो सिम्पली आपण सर्डचं स्क्वेअर करून घेणार. 8 रूट 3चा स्क्वेअर येणार. 8चा स्क्वेअर आहे 64 आणि रूट 3चा स्क्वेअर आहे 3. त्याचबरोबर स्क्वेअर रूट ऑफ 192चा स्क्वेअर आहे 192. सो आता आपण 192 आणि 192मध्ये कंपॅरिझन करणार. हे दोन्ही नंबर्स इक्वल आहेत. त्यामुळे 8 रूट 3 = स्क्वेअर रूट ऑफ 192. आपला नेक्स्ट पॉईंट आहे ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड्स. सो लाईक सर्ड्सवरती आपण कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो ते आता आपण पाहूया. लाईक सर्ड्स म्हणजे ज्या सर्ड्सचा रॅडिकंट आणि ऑर्डर ऑफ सर्ड जर सेम असेल तर अशा सर्ड्सना आपण लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड्स असं बोलतो. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कॅन बी डन ऑन लाईक सर्ड्स. सो लाईक सर्ड्सवरती आपण ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसुद्धा करू शकतो. सिम्प्लिफाय 7 रूट 3 + 29 रूट 3. तुम्ही बघू शकता हे दोन्ही लाईक सर्ड्स आहेत कारण रूट 3 हे दोन्ही नंबर्समध्ये कॉमन आहे. सो आपण काय करणार, 7 आणि 29ची ॲडिशन करून घेणार आणि रूट 3 हे आपण तसंच लिहिलं. सो 7 + 29 = 36 आणि रूट 3चे रूट 3. त्यामुळे आपला आन्सर येतो 36 रूट 3. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे सिम्प्लिफाय 8 रूट 5 + स्क्वेअर रूट ऑफ 20 - स्क्वेअर रूट ऑफ 125. सो स्क्वेअर रूट ऑफ 20 आणि स्क्वेअर रूट ऑफ 125चा आपलं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करून घेणार. सो 8 रूट 5 + स्क्वेअर रूट ऑफ 20चे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करून घेतलं. 5 × 4 5 × 4 = 20. त्याचबरोबर 125चं फॅक्टर येणार 5 × 25. सो इथे 4चं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर 2 आणि 25चं जर स्क्वेअर रूट घेतला तर ते येते 5.
त्यामुळे आपलं नेक्स्ट स्टेपमध्ये येणार 8√5 प्लस 2√5 मायनस 5√5. सो हे झाली आता आपली लाईक सर्च. सो लाईक सर्चचं आपण ॲडिशन पण करू शकतो आणि सबस्ट्रॅक्शन पण करू शकतो. त्यामुळे जे 8, 2 आणि -5 आहे ते आपण एकत्र लिहिले आणि √5 हे कॉमन लिहिलं. मग 8 + 2 = 10 आणि 10 - 5 = 5. त्यामुळे फायनल आन्सर येतं 5√5. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय √7 × √42. सो √42चं आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करून घेऊया. त्यामुळे √7 × 7 × 6 = 42. त्यामुळे ते आपण असं लिहिले 7 × 7 × 6. सो 7 7 हे इथे डबल आलेलं आहे ते आपण एकदाच बाहेर लिहिले. म्हणजेच 49चं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर ते येतं 7. त्यामुळे फायनल आन्सर येतं 7√6. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिव्हाइड √125 डिवाइड बाय √5. सो हे डायरेक्ट आपण डिव्हिजनमध्ये लिहिलं. √125 by 5 which is equal to √25 and √25चा आन्सर येतं 5. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. सो सर्डचं रॅशनलायझेशन कसं करायचं त्यात आपण पाहूया. इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्ड इज रॅशनल नंबर देन इच सर्ड इज कॉल्ड रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अदर सर्ड. फॉर एक्झाम्पल, जर आपण 2 सर्डचं मल्टिप्लिकेशन केलं आणि येणारा आन्सर हे एक रॅशनल नंबर मिळत असेल तर त्या दोन्ही सर्ड्सना आपण बोलणार रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अदर सर्ड. फॉर एक्झाम्पल, जर आपण √2ने √2ला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं √4 म्हणजेच 2. सो 2 हा एक रॅशनल नंबर आहे. त्यामुळे √2 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √2. किंवा आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. √3 × √3. सो √3 × √3 which is equal to √9 आणि √9 म्हणजेच 3. त्यामुळे 3 हा एक रॅशनल नंबर आहे. देअरफॉर √3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √3. आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया. फाइंड रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √27. सो √27 म्हणजेच √9 × 3 which is equal to 3√3. त्यामुळे 3√3 हे आपण एक पहिल्यांदा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करून घ्यायचं आहे. √27चा आपण सिम्पलेस्ट फॉर्म येतो 3√3. सो 3√3ला जर आपण √3ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतो 3 × √3 × √3 which is equal to √9 आणि √9चा आन्सर येतं 3. त्यामुळे 3 × 3 which is equal to 9 आणि 9 इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर √3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √27. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ 1/√5. सो इथे √5ला आपण √5ने मल्टिप्लाय केलं. जर आपण डिनॉमिनेटरला √5ने जर मल्टिप्लाय करायचं असेल तर आपल्याला न्युमरेटरला सुद्धा √5ने मल्टिप्लाय करावं लागणार. त्यामुळे 1/√5 इक्वल टू 1/√5 × √5/√5 which is equal to 1 × √5 which is equal to √5 आणि √5 × √5 which is equal to 5. Therefore, √5 is rationalizing factor of √5. सो आता आपण जे काही पॉईंट शिकलो त्यावरून आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व करूया. सो प्रॅक्टिस सेट 2.3 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द ऑर्डर ऑफ गिवन सर्ट. सो ते काही सर्ट्स दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला त्याची ऑर्डर फाइंड आउट करायची आहे. सो √7. सो इथे सर्टची ऑर्डर आहे 3. 5th 5 √12. सो इथे सर्टची ऑर्डर आहे 2 कारण इथे सर्टमध्ये कोणताही नंबर नाही आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर रूट म्हणजेच 2. त्यामुळे सर्टची ऑर्डर असणार आहे ते 2. 4th √10. सो इथे सर्टची ऑर्डर आहे 4. प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स आणि जस्टिफाय. सो दिलेल्या नंबर्सपैकी कोणकोणते नंबर्स हे सर्ट्स आहेत हे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. सो √51 हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे किंवा फर्स्ट एक्झाम्पल आहे. सो कोणत्याही नंबरचं क्यूब हा 51 नाही आहे त्यामुळे √51 हा एक इरॅशनल नंबर आहे. त्यामुळे √51 हा एक सर्ट आहे. सर्ट म्हणजेच इरॅशनल रूट. जर कोणत्याही नंबरचं जर आपण ते रूट फाइंड आउट केलं आणि ते रूट्स जर इरॅशनल असेल तर अशा नंबर्सना आपण सर्ट असं बोलतो.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ रूट ऑफ 16. सो आपल्याला माहितीच आहे 16चा फोर्थ रूट आहे तो 2. सो 2 हा एक रॅशनल नंबर आहे, त्यामुळे फोर्थ रूट ऑफ 16 हा सर्ट नाही आहे, त्यामुळे फोर्थ रूट ऑफ 16 इज नॉट सर्ट. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूट ऑफ 22 अपॉन 7. सो स्क्वेअर रूट ऑफ 22 अपॉन 7 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 11 इंटू 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 7. सो स्क्वेअर रूट ऑफ 22 अपॉन 7 हा एक इरॅशनल नंबर आहे, त्यावर स्क्वेअर रूट ऑफ 22 अपॉन 7 इज सर्ट. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय गिवन पेअर ऑफ एसर्ट्स इंटू लाईक अँड इन लाईक सर्ट्स. सो इथे आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे लाईक सर्ट्स आणि अनलाईक सर्ट्समध्ये. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे रूट 52 अँड 5 रूट 13. सो रूट 52चं आपण आधी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करून घेऊ. सो रूट 52 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 13. सो 4चं स्क्वेअर रूट आहे 2, त्यामुळे 2 रूट 13 हे रूट 52चं सिम्पलेस्ट फॉर्म आहे. सो इथे ऑर्डर आहे दोन्ही नंबर्स जर आपण बघितले 5 रूट 13 आणि 2 रूट 13. सो रूट 13 हे दोन्ही नंबर्समध्ये कॉमन आहे, त्यामुळे रूट 52 आणि 5 रूट 13 हे लाईक सर्ट्स आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रूट 68 आणि 5 रूट 3. सो रूट 68चं आपण आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करून घेऊया. सो रूट 68 इक्वल टू रूट 4 इंटू 17 विच इज इक्वल टू 2 रूट 17. सो इथून बघू शकता इथे रूट 3 आहे, ते रूट 17 आहेत, त्यामुळे ते ऑर्डर आणि रॅडिकंट हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे रूट 68 आणि 5 रूट 3 आर अनलाईक सर्ट्स. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे रूट 27. सो रूट 27चं आपल्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो रूट 27 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 इंटू 3. सो 9 आपल्याला माहिती आहे 3चा स्क्वेअर आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 9 इक्वल टू 3, त्यामुळे 3 रूट 3 हे आपल्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन झालेलं आहे रूट 27चं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रूट 112. सो रूट 112 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 28. पुन्हा जर आपण 28चे जर फॅक्टर्स फाइंड आउट केले तर ते येतात 4 इंटू 7. सो 4 इथे डबल आलेला आहे, तेव्हा आपण एकदाच लिहिलं, त्यामुळे 4 रूट 7 हा आपला झाला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे रूट 168 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 42. सो 4 हे आहे 2चं स्क्वेअर किंवा 4चं स्क्वेअर रूट आहे 2, त्यामुळे आपला आन्सर येतो 2 स्क्वेअर रूट ऑफ 42. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स. सो हे 2 सर्ट्स दिलेले असतील आणि त्या 2 सर्ट्सचं आपलं कम्पॅरिझन करायचं आहे. सिम्पलेस्ट आपण त्या दोन्ही नंबर्सचा स्क्वेअर फाइंड आउट करणार आणि त्यानंतर त्या दोन्ही स्क्वेअर्सचं आपण कम्पॅरिझन करणार. सो स्टुडंट आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 7 रूट 2 अँड 5 रूट 3. सो 7 रूट 2चा आपण जर स्क्वेअर केला तर आपला आन्सर येतं 98 आणि 5 रूट 3चा आपण जो स्क्वेअर केला तर आपला आन्सर येतं 75. सो 98 आणि 75चा आपण कंपॅरिझन करणार. 98 इज ग्रेटर दॅन 75, देअरफॉर 7 रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 रूट 3. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 रूट 3 अँड 9. सो इथे 9 हा एक नंबर दिलेला आहे जो रॅशनल नंबर आहे, म्हणजे आपण जर 5 रूट 3चा जर स्क्वेअर केला तर आपल्याला 9सुद्धा स्क्वेअर करावा लागणार आहे. दोन नंबर्सचं कंपॅरिझन करताना दोन्ही नंबर्सचा आपण आधी स्क्वेअर करायचा आहे आणि त्यानंतर त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. सो 5 रूट 3चा जर आपण स्क्वेअर केला तर आपला आन्सर येतो 75 आणि 9चा स्क्वेअर केला तर आपला आन्सर येतो 81. देअरफॉर 75 इज लेस दॅन 81. देअरफॉर 5 रूट 3 इज लेस दॅन 9. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 अँड 2 रूट 5. त्यामुळे 2 रूट 5चा जर आपण जर स्क्वेअर केला तर आपल्याला 7चा सुद्धा स्क्वेअर करावा लागणार. 7चा स्क्वेअर येतो 49 आणि 2 रूट 5चे स्क्वेअर आहे 20. देअरफॉर 49 इज ग्रेटर दॅन 20. देअरफॉर 7 इज ग्रेटर दॅन 2 रूट 5. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. सो
सिम्प्लिफाय म्हणजेच कोणत्याही जर दोन लाईक टर्म्स दिलेले असतील तर त्या दोन लाईक टर्म्सचं आपण ॲडिशन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो आणि डिव्हिजनसुद्धा करू शकतो. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 5√3 + 8√3. सो √3 ते आपण कॉमन आहे ते एकदाच लिहिलं आणि 5 + 8 केलं तर आपला आन्सर येतो 13√3. 748 - 27 - √3. सो इथे आपण सर्व टर्म्सचे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करून घेणार. सो √48 म्हणजेच 3 × 16. √27 म्हणजेच √3 × 9 -√3. तर तुम्ही ते बघू शकता √3 हा एक सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे ह्या दोन्ही नंबरचा सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड आउट करताना आपण आधी 3 हा त्याचा फॅक्टर आहे की नाही हे फाइंड आउट करणार. तर तुम्ही ते बघू शकता 16 हा 16चा स्क्वेअर रूट आहे 4, त्यामुळे 4 आपण बाहेर लिहिले, त्यामुळे 4 × 7 √3 - 9चं स्क्वेअर रूट आहे 3 3√3 -√3. सो 7 × 4 = 28 -3 -1 × √3 = 24√3. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे √7 - 3/5 √7 + 2√7. सो हे सर्व टर्म्स या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे पुन्हा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करण्याची गरज नाही आहे. सो 1 - 3/5 + 2√7 = 3 - 3/5 √7 = 12/5 √7. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. सो ते दोन्ही सर्सची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आलेला आन्सर हा आपल्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. सो 3√12 × √18 = 3 × आधी आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्येच कन्वर्जन करून घेऊया. 12 म्हणजेच 4 × 3 आणि 18 म्हणजेच 9 × 2. सो 4चं स्क्वेअर रूट आहे 2, त्यामुळे 3 × 2 √3 × 9चं स्क्वेअर रूट आहे 3 आणि 3 × √2. सो 3 × 2 = 6 आणि 6 × 3 = 18 आणि √3 × √2 = √6. त्यामुळे आपला फायनल आन्सर येतं 18√6. सो स्टुडंट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 5√8 × 2√8. सो 5 × 2 = 10 आणि √8 × √8 = √64 आणि √64 म्हणजेच 8, त्यामुळे 10 × 8 = 80. प्रॅक्टिस साईडमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. सो हे दोन सर्ट्सचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे आणि आलेला आन्सर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो √98 डिवाइड बाय √2 = √98 डिवाइड बाय 2 =√49 आणि 49 हे 7चं स्क्वेअर आहे किंवा 49चा स्क्वेअर रूट हा 7 आहे, त्यामुळे आपला आन्सर येतो 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे √310 डिवाइड बाय √5 =√310 डिवाइड बाय 5 =√62. सो 62चे जर आपल्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं तर आपला आन्सर 62 येतो, त्यामुळे √62 हे आपल्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आलेला आन्सर आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला लास्ट क्वेश्चन आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. सो इथे डिनॉमिनेटरचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 3/√5. सो डिनॉमिनेटरला आपल्याला √5ने मल्टिप्लाय करावं लागणार, तरच आपल्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन होईल. सो जर आपण डिनॉमिनेटरला जर √5ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा √5ने मल्टिप्लाय करावं लागणार, त्यामुळे 3/√5 = 3/√5 × √5 × √5 3√5/5. सो √5 × √5 5. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 6/9√3. सो ते डिनॉमिनेटर आहे 9√3. सो डिनॉमिनेटरला आपल्याला √3ने मल्टिप्लाय करावं लागणार, त्यामुळे आपण न्यूमरेटरला सुद्धा √3ने मल्टिप्लाय करावं लागणार, त्यामुळे 6/9√3 = 6/9√3 × √3/√3 = 6 × √3 = 6√3
आणि 9√3 इंटू √3 इज इक्वल टू 9 इंटू 3 इज इक्वल टू 27. तर आपलं फायनल आन्सर येतं 6√3 अपॉन 27. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 अपॉन √3. सो इथे डिनॉमिनेटरला आपण √3ने मल्टिप्लाय करावं लागणार, त्यामुळे ते आपल्या न्युमरेटरला सुद्धा √3ने मल्टिप्लाय करावं लागणार. त्यामुळे 11 अपॉन √3 इक्वल टू 11 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3 इज इक्वल टू 11√3 अपॉन 3. सो प्रॅक्टिस सेटमधील आपण सर्वच एक्झाम्पल सॉल्व नाही केलेले आहेत. आपण काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत आणि अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन.